हॅलो, हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. सर, महाराष्ट्रात पेरणीयोग्य आणि सर्वदूर समाधानकारक नेमका पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होईल सर? महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा खंड सुरू झालेला आहे हां. आजपासून. आणि तो एक 17 तारखेपर्यंत म्हणजे आठवडाभर असेल, परंतु तो खंड म्हणता येत नाही. हां, हां. त्याचं कारण या काळातही काही भागात पाऊस होणार आहे. हां, हां. म्हणजे खास करून कोकण किनारपट्टीत पाऊस होऊ शकतो, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पूर्व विदर्भात पाऊस होऊ शकतो. हां. त्यामुळे पूर्णतः खंड तो नाही आहे. काही दिवस तो भाग बदलत पाऊस पडणार आहे. मग 18 तारखेपासून बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढेल आणि मग वाढता वाढता ते 22, 23, 24 पासून काही भागात मुसळधार पाऊस होईल. तर सर्वदूर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस पाऊस होणार नाही, कारण जरी मान्सून पोहोचला तरी उत्तर महाराष्ट्राचे बरेच जिल्हे आणि मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचे देखील काही जिल्हे हां, हां. यामध्ये कव्हर होत नसतात. आणि त्यामुळे मग एकदवत जूनमध्ये आपल्याला सर्वदूर पावसाचा अनुभव येत नाही. हां, हां. परंतु तरी देखील 22-23 जून पासून तर मग पुढे 30 जून पर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे सर्व जिल्ह्यात पावसाची एंट्री होईल. काही ठिकाणी तो कमी अधिक पडेल आणि बऱ्याच भागात म्हणजे असं आपण म्हणू की 60-70% भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस त्या दरम्यान होत असतो आणि तो आताही होईल असा मॉडेलचा अंदाज आहे. पहिला प्रश्न पेरणीयोग्य पावसाचा, तर पेरणीयोग्य पावसाचा मुख्यत्वे करून विदर्भाच्या बऱ्याच भागात, त्यानंतर पण जिल्ह्यावाईज जर सांगायचं तर परभणी, नांदेड, लातूर, त्यानंतर वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 30 जूनच्या आत पेरणीयोग्य पाऊस झालेला असेल. राहिला प्रश्न मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांचा, तर त्या ठिकाणी सुद्धा 25 ते 30च्या दरम्यान बऱ्याच भागात चांगला पाऊस आहे. त्यामुळे 25 तारखेपासून तर 2 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे. परंतु अल निनोचं वर्ष आहे. अपेक्षित पाऊस पडत नाहीये. मॉडेलमध्ये जो पाऊस दाखवला जातो त्याच्या केवळ 50 ते 60%च पाऊस पडतोय. मॉडेल जरी आपल्याला चांगला पाऊस दाखवत असले तरी तेवढा पाऊस होत नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जोपर्यंत 2 फूट किंवा 1.5 फूट खोल जोपर्यंत होत नाही किंवा 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीचा निर्णय घेऊ नये. नाही अन्यथा बऱ्याच भागामध्ये आपल्याला धूळ पेरणीची सवय असते आणि तेव्हा ज्या वर्षी पाऊसमान चांगलं असतं त्या वर्षी धूळ पेरणी सक्सेस होते. परंतु ज्या वर्षी भारतीय हवामान खात्यानेच सांगितले 90%च पाऊस होईल, तर त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना असं सांगू शकत नाही की नाही त्यापेक्षा जास्त पाऊस होईल. त्यामुळे मी शेतकऱ्यांना विनंती करेल की धूळ पेरणी यावर्षी टाळली पाहिजे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी विदर्भामध्ये धूळ पेरणी केलेली आहे आणि त्यांनी 7 तारखेलाच धूळ पेरणी केल्याची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि ती सगळी धूळ पेरणी फेल गेलेली आहे. अरे बाप. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो माझी विनंती आहे की विनाकारण आपलं भांडवल गुंतवू नये. यावर्षी कमीत कमी क्षेत्र आणि कमीत कमी भांडवल आणि कमी वेळेत येणारी वाण निवडले पाहिजेत. कमी पावसावर येणारे वाण निवडले पाहिजेत. अशी शेतकऱ्यांनी खबरदारी यावर्षी घ्यायची आहे. आहे ते भांडवल गुंतवून उत्पन्नाची अपेक्षा करू नये, कारण यावर्षी पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे आणि तो विचार करता आपल्याला जे पीक साधणारे ते खात्रीलायक ओलीवरच पेरणी केल्यावर साधेल अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. बरं सर, म्हणजे जूनच्या शेवटच्या टप्प्यात 25 ते 2 जुलैपर्यंत जोरदार पाऊस बऱ्याच भागात राहील. आपल्याला अपेक्षाच आहे शेवटचा आठवडा जो आहे जूनचा तो चांगल्या पावसाचा आहे. हां.